नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या विजिट अँड टॉक्सच्या युट्यूब चॅनल मध्ये। जेईचा रिझल्ट लागलाय। आय होप तुम्ही सर्वांनी चेक केला असेल। जेई मध्ये ज्यांना कमी मार्क आले आणि किंवा ज्यांना चांगले मार्क आले त्यांच्यासाठी मी दोन ऑप्शन देणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व आमच्या ॲपची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकली। आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। आमचं ॲप फ्री स्टडी मटेरियल साठी डाउनलोड करा। कुठलीही कॉस्ट स्टडी मटेरियल वर घेतल्या जाणार नाही। ॲप डाउनलोड करा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल। ज्या मुलांना जेई मध्ये कमी मार्क आले त्यांनी इथून पुढे कसं करायचं हे मी तुम्हाला आज सांगणार आहे। सर्वप्रथम जेई मध्ये चांगले स्कोर मिळालेल्या मुलांचं हार्दिक अभिनंदन। तर ज्या मुलांना कमी स्कोर आलाय त्यांनी खचून जायचं नाहीये। आता पुढे काय करायचं हे मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। त्या मुलांना 60-70 पर्सेंटाइलच्या आसपास स्कोर आलाय अशा मुलांसाठी मी एक वेगळं सांगणार आहे। त्यानंतर ज्या मुलांना 70-80 च्या प्लस स्कोर आलाय किंवा आणि त्यांची ओपन कॅटेगरी आहे किंवा ते कॅटेगरी मधून बिलॉंग करतात तर यांच्यासाठी मी आज वेगळं सांगणार आहे। का तर त्याचे कारण तुम्हाला समजलंच असेल की कॅटेगरी वाईज जेई मेन्सचा व जेई ॲडव्हान्सचा कट ऑफ हा कमी लागत असतो किंवा जास्त लागत असतो। तर ज्या मुलांना 60-70 च्या रेंज मध्ये पर्सेंटाइल आले तर त्यांनी आता काय करायचंय की त्यांनी एकदा स्वतःला प्रश्न विचारायचा की आपला किती सिलेबस झालाय, म्हणजे 50% झालाय, 60% झालाय, एप्रिलच्या अटेम्प्ट पर्यंत तो कव्हर होणार आहे की नाही। कारण मध्ये आता बोर्डचे एक्झाम पण चालू आहे त्यामुळे तुम्हाला तो कव्हर करण्यात टाइम पण नसणार आहे। त्यामुळे त्यांनी एकदा स्वतःला प्रश्न विचारायचा की आपला किती पर्सेंट सिलेबस झालाय। जर समजा तुमचा सिलेबस हा 70-80% झालेला असेल, फक्त 20 या 25% बाकी असेल तर मी त्या मुलांना असं सजेस्ट करेल की तुम्ही चांगली प्रॅक्टिस करा। तुमचा सिलेबस कंप्लीट झालाय, रिव्हिजन चांगली करा, त्यांनी एप्रिलच्या अटेम्प्टवर चांगला फोकस करा। पण ज्या मुलांचा 40-50% सिलेबस झालाय आणि एप्रिलचा अटेम्प्ट आता आलाय त्यामुळे त्यांनी 100% सिलेबस कंप्लीट करण्याच्या मागे लागायचं नाहीये। तुम्ही एक बोर्डाचा अभ्यास करताय त्याबरोबर तुमचा सीईटीचा पण अभ्यास होतोय, त्यामुळे तुम्ही आता सीईटी वर चांगला फोकस करा। 60-70 पर्सेंटाइल वरून जर तुमचा 40-50% सिलेबस कंप्लीट झालाय तर तुम्हाला 80-90 पर्यंत पॉपअप करायला टाइम लागणार आहे। त्यामुळे आता टाइमाची कमतरता आहे। तर मी तुम्हाला असं सजेस्ट करेल की तुम्ही आता सीईटी, एमएसटी सीईटी वर फोकस करा। तिथून सुद्धा तुम्हाला चांगले कॉलेज मिळतात। सीओईपी, व्हीजीटीआय, पीआयसीटी, व्हीआयटी, एसपीआयटी, डीजे सांगवी असे भरपूर चांगले कॉलेज आहेत जे एनआयटी लेवलचे आहे। त्यामुळे मी तुम्हाला असे सजेस्ट करेल की तुम्ही आता सीईटी वर फोकस करा। पण जे मुलं कास्ट मध्ये बिलॉंग करतात त्यांना आता 75 ते 80 पर्सेंटाइलच्या दरम्यान स्कोर आलाय। त्या मुलांचा समजा 60-70% सिलेबस झालेला असेल तर मी त्यांना सजेस्ट करेल की एकदा एप्रिल अटेम्प्ट वर फोकस करा। सोबतच सीईटीचा अभ्यास सुरू ठेवा, म्हणजे दिवसातून 2 ते 3 तास सीईटीला देत चला। पण जेईच्या एप्रिल अटेम्प्ट वर फोकस करा, कारण कॅटेगरी मध्ये जे स्टुडंट्स बिलॉंग करतात त्या स्टुडंट्सचा जेई ॲडव्हान्स साठी क्वालिफाय व्हायचा कट ऑफ हा कमी असतो। पुढे जेई ॲडव्हान्सला गेल्यावर सुद्धा तुमचं कट ऑफ कमीच असतो। त्यामुळे तुम्ही काय करा, जेई मेन्स वर सध्या फोकस करा। जे स्टुडंट्स कॅटेगरी मध्ये बिलॉंग करतात आणि त्यांना आता 75-80 पर्सेंटाइलच्या आसपास आले आणि त्यांचा सिलेबस पण 60-70% कंप्लीट आहे, तर त्यांनी आता एक 10-20% सिलेबस कंप्लीट करा। थोडा म्हणजे पूर्ण 100% करायची गरज नाही, 85-90% केला तरी चालेल। पण जेई मेन्स मध्ये चांगला स्कोर आणायचा प्रयत्न करा एप्रिल अटेम्प्ट मध्ये, जेणेकरून काय होईल की तुम्ही ॲडव्हान्स साठी क्वालिफाय होतालच, पण तुम्हाला जेई मेन्स थ्रू पण चांगले कॉलेज लागण्याचे चान्सेस असतात। पण जे मुलं ओपन या जनरल कॅटेगरीतून बिलॉंग करतात त्या मुलांसाठी जर त्यांना ह्या जेईच्या जानेवारी अटेम्प्ट मध्ये जर 75-80 पर्सेंटाइलच्या आसपास आलेत बट त्यांचा सिलेबस 60-70%च कंप्लीट आहे, कारण एप्रिल अटेम्प्ट मध्ये अजून कॉम्पिटिशन वाढते, त्यामुळे तुमचे जास्त मार्कावर कमी पर्सेंटाइल बनतात। जानेवारीचा अटेम्प्ट हा फार मुलं देत नाहीत, बोर्डच्या एक्झाम्स असतात, सीएससीच्या एक्झाम्स असतात, त्यामुळे जानेवारी अटेम्प्ट हा फार कमी मुलं देतात। फार कमी म्हणजे 10-20% मुलं यातून कमी असतात। त्यामुळे एप्रिल अटेम्प्ट मध्ये अजून कॉम्पिटिशन वाढणार आहे। त्यामुळे मी जनरल कॅटेगरीचे स्टुडंट ज्यांचा सिलेबस पण कमी कव्हर झालाय त्यांना हे सजेस्ट करेल की तुम्ही आता सीईटी कडे वळा। म्हणजे असं काही नाही की जेई मध्ये चांगले कॉलेज आहेत, सीईटी मध्ये नाहीत, असं काहीही नाही। सीओईपी, व्हीजीटीआय हे फार चांगले कॉलेज आहे एनआयटी लेवलचे। त्यामुळे तुम्ही तिकडे जेवढी मेहनत करणार आहेत जेई मध्ये त्यातून तुम्हाला कमी चान्सेस आहे की ती तेवढं पॉपअप तुम्ही होऊ शकत नाही असं मी म्हणत नाही, पण एक चान्सेस असतात ना ते कमी आहे। मी युट्यूबवर फार व्हिडिओज बघितले की 0 पर्सेंटाइल टू एप्रिल अटेम्प्ट मध्ये 99 पर्सेंटाइल, बरेचसे व्हिडिओ हे स्क्रिप्टेड असतात। त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेल की असल्या व्हिडिओंवर जास्त लक्ष देऊ नका, स्वतःचा किती झालाय ते बघा व स्वतः डिसिजन घ्या। आता मी तर तुम्हाला सांगितलं की कुठली रेंज असल्यावर किती सिलेबस कंप्लीट झाल्यावर तुम्ही काय करायला पाहिजे ते। त्यामुळे हा व्हिडिओ पुन्हा एकदा शेवटपर्यंत व्यवस्थित बघा आणि एकदा व्यवस्थित विचार करा। धन्यवाद।